रिटायर्ड कॅप्टन शालिनी सिंग. मिसेस इंडिया क्वीन ऑफ सबस्टन्स 2017 या स्पर्धेत शालिनी जेव्हा रॅम्पवर उतरली तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटात तिचं स्वागत झालं. सिंगापूरमध्ये झालेल्या या स्पर्धेत तिला मिसेस इंडिया क्लासिक क्वीन ऑफ सबस्टन्स 2017 या किताबानं गौरवण्यात आलं. शालिनी ही एका शहीदाची पत्नी. पती शहीद झाल्यानंतर ती स्वतः लष्करात गेली. तिथे कॅप्टन पद भूषवलं. मैं रोई भी बहुत हूँ और मैं अकेले रोई हूँ. मैं लोगों के सामने कम रोई हूँ क्योंकि जो मेरे टीयर्स हैं वो मेरे टीयर्स हैं. दे आर नॉट फॉर अदर्स. लाइफ नेवर कम्स टू एन एंड. दिस इज़ वन लाइफ. वी कैन मेक इट और ब्रेक इट. ये हमारे हर इंसान के हाथ में ही होता है. 2001 साली शालिनी अवघ्या 23 वर्षांची होती. त्याचवेळी तिचे पती मेजर अविनाश सिंग भदौरिया काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले. त्यावेळी छोटा ध्रुव फक्त 2 वर्षांचा होता. मेजर अविनाशला मरणोत्तर कीर्तिचक्र मिळालं. त्या कीर्तिचक्राचा स्वीकार करताना शालिनीनं पक्का निर्धार केला. काही झालं तरी लष्करातच जायचं आणि अविनाश सारखंच लढायचं. बहुत रोई मैं काफ़ी दिन. उसके बाद फिर समझ में आया कि नहीं, मेरा बच्चा है, मुझे उसके लिए जीना. और मेरे हस्बैंड हैं, उन्होंने इतना बहादुरी का काम किया. जैसे मैं इनको जानती थी ये कभी गिव अप करने वाले इंसान नहीं थे. तो मैंने इनसे भी बहुत कुछ अपने उस 4 साल की शादी में सीखा था. जे काम शालिनीच्या पतीनं अखेरच्या श्वासापर्यंत केलं तीच देशसेवा करण्यासाठी शालिनी लष्करात भरती झाली. लष्करात जाण्याचा निर्णय घेणं, तिथे प्रत्यक्षात रुजू होणं अत्यंत कठीण होतं. पण शालिनीनं सगळ्या अडचणींचा, आव्हानांचा निकरानं सामना केला. इतने दिन बिना खाने के निकाले हैं ना कि मैं खाना लेके बैठती थी और आंसू गिरते थे कि मैं अपने बच्चे के साथ नहीं हूँ, मेरा हस्बैंड नहीं है, मैं अपनी फैमिली के साथ नहीं हूँ. बहुत मुश्किल. मतलब शायद मेरे पास वर्ड्स नहीं है उसको बताने के लिए. 2 वर्षाच्या मुलाला घरी ठेवून लष्करातलं कठोर प्रशिक्षण घेणं सोपं नव्हतं. पण तिच्या कुटुंबियांनी तिला भक्कम पाठबळ दिलं. बाकी जितनी लड़कियां थी उनका था कि दे हैड एन एम्बिशन कि मुझे आर्मी में जाना है. मेरे साथ ऐसा कोई एम्बिशन नहीं था. वो ऐसा हो गया सर्कमस्टांसेस कि आई वॉज देयर इन द अकेडमी. सो एंड देन आई हैव टू प्रूव इट अगेन. वहाँ पे कोई ऐसा नहीं है कि आपको कोई प्रेफरेंस मिल रहा है कि. बट आई वॉज गिवन एक्स्ट्रा रगड़ा कि इसके दिमाग से वो लेडी वाइफ निकालना है. छोट्या ध्रुवला सोडून लष्करातल्या नोकरीसाठी जाणं शालिनीसाठी सगळ्यात खडतर आव्हान होतं. लष्करातल्या प्रशिक्षणादरम्यान शालिनी जखमीही झाली. 6 वर्ष तिनं लष्करात नोकरी केली. पण नंतर ध्रुवसाठी घरी राहणं अत्यावश्यक होतं. त्यामुळे तिनं लष्करातून निवृत्ती घेतली. होम टाउन कानपुर नहीं आ सकती थी जहाँ मेरा बच्चा था. और वो मेरी लाइफ का इतना मुश्किल टाइम था क्योंकि ट्रेनिंग भी मेरे हिसाब से बहुत टफ थी. बहुत मुश्किल टाइम था. लेकिन ठीक है, आई ऑलवेज गॉट गुड पीपल अलॉन्ग विद मी. अकेडमी में मुझे सबने बहुत हिम्मत बनाई क्योंकि मेरा टाइम बहुत कम हुआ था हस्बैंड को लूज करके. लष्करात नोकरी करत असताना शालिनीनं MBA केलं. सध्या ती एका कंपनीत सिनियर मॅनेजर आहे. त्याचबरोबर ती समाजसेवाही करते. शालिनी ऐन तारुण्यात असताना तिचे पती शहीद झाले. तिच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध असतानाही तिनं लष्करात जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. लष्करात नोकरी करून पतीचं स्वप्न पूर्ण केलं. घरासाठी आणि मुलासाठी शिक्षण घेऊन उत्तम नोकरी केली. आणि आता प्रचंड आत्मविश्वासानं तिनं रॅम्पवरही पाऊल ठेवलं. सौंदर्याची नवी परिभाषा लिहिली. म्हणूनच ती क्वीन ऑफ सबस्टन्स ठरली. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.